मी दिलीप राठोड. आपल्याला जे कृषी विभागाकडून जे PKV आंबा ही जी व्हेरायटी आपल्याला कृषी विभागामार्फत आपल्याला जी मिळालेली आहे, ते व्हेरायटीला रायझोबियम, PSB आणि ट्रायकोडर्मा हे लावून आपण बीज प्रक्रिया केली आणि 21 तारखेला पेरणी केलेली आहे. मी आज रोजी खूप छान याचा रिझल्ट आपल्याला मिळत आहे. जर बघतोय तर जर्मिनेशन एवढं सुंदर आहे की जेवढं बियाणं आपण पेरलं तेवढंसुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे निघालेलं आहे. सुंदर असं जर्मिनेशन आणि झाडामध्ये कुठेच असा येलो डॉट्स वगैरे दिसत नाही आहे. झाडाची उगमशक्ती ही चांगली आहे आणि पेरणीमध्ये पेरताना खूप सुंदर असं पेरल्यानंतर आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आज रोजी 28 तारखेला आपण हे व्हिडिओ बनवत आहे आणि सुंदर असं पाच दिवसामध्ये याच्यामध्ये आपल्याला सोयाबीनचा हा सुंदर असा प्लॉट आपल्याला दिसत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना ही व्हेरायटी मिळाली आणि काही शेतकऱ्यांना मिळाली नाही. काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की या व्हेरायटीचं जर्मिनेशन होणार नाही वगैरे वगैरे. पण आमचा विश्वास आहे, महाबीजचा जो हा वाण आहे, या वाणासाठी मी मागच्या वर्षी पण मला विचारपूस केली होती, तर ही आंबा व्हेरायटी मला मिळाली नाही. पण यावर्षी मला जसं कृषी विभागाकडून मिळाली तर मला खूप आनंद झाला की म्हटलं या व्हेरायटीबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं होतं. पण असं बघितलं की खरोखर या व्हेरायटीमध्ये क्वालिटी आहे, याची शक्ती चांगली आहे. आणि आज आपण ही प्रॅक्टिसिंग प्लॉट पाहत आहे. सुंदर असा आपला पूर्ण ऑर्गॅनिक प्लॉट आहे. याच्यामध्ये कुठल्याही आपण प्रकारची बाहेरची निविष्ठा आणि बाहेरचं कुठलंही बीज प्रक्रिया केलेली नाही आहे. पूर्णपणे आपल्याला मिळालेला जो ट्रायकोडर्मा, PSB, अझोडॅबॅक्ट, रायझोबियम हे सगळं आपण लावून याची बीज प्रक्रिया करून याला पेरणी केलेली आहे. आणि सुंदर असा प्लॉट हा माझा पूर्ण एकंदरीत मी 4 बॅगा पेरलेल्या आहे आणि 4ही बॅगा ह्या सुंदर अशा निघालेल्या आहे आणि चांगला याचा रिझल्ट आपल्याला आज प्रात्यक्षिक माझ्या शेतामध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे कृषी विभागाचा खूप आभार मानतो मी. धन्यवाद.